नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललो आहे नेहरू सायन्स सेंटरला. तर इथून आम्ही तिकीट काढली, 3 काढले आम्ही. रिटर्न होतं तिकीट. ट्रेनमध्ये आम्ही पटापट इथून चढलो, दादर स्टेशनला उतरलो. तर तिथून आपल्याला महालक्ष्मीची ट्रेन पकडायची होती. महालक्ष्मी स्टेशनला आम्ही उतरलो, आम्ही सगळेजण. इथून आपल्याला सरळ आपल्या जायचं आहे. 10 मिनिटाचा रस्ता आहे इथून. तर इथून आपण चालत जाणार आहे. हा आदित्य, चालत जाणार आहे इथून आपण. तुम्ही बाहेर पडलं ना महालक्ष्मीच्या इथून 10 मिनिटावर चालत जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, टॅक्सी भेटते इथं शेअरिंग, 10 रुपये टॅक्सी. बघूया आता आपण कसं काय चालत जाऊ, नाही तर जाऊ पब्लिकला कळेल कसं जायचं. बरोबर. हा डिस्प्ले या समोर जायचं आहे, रोड क्रॉस करायचा. ओके. बघा, इकडून आम्ही सरळ आलेलो. इथं महालक्ष्मीचं लावलं आहे बोर्ड. तर इथून आपल्याला सरळ आपल्याला जायचं आहे. काका इथे ट्रॅफिक हवालदार आहेत. आजकल के दर वाला कोयला पिक्चर देखता, बताओ भैया इसका उम्र देखिए है बात को. कोयला पिक्चर देखते हैं? हाँ, कोयला नहीं देखने का. सब नेटफ्लिक्स का सब्सक्रिप्शन दूं क्या? हे तर इथं समोरच आहे. बघा, इथं आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्या इथं बघ, इकडे चार्ट आहे पर एंट्रीचा. हे सगळं इथे एंट्री फीज एवढी आहे आणि 15 जास्त लोक आलं तर एवढे. म्युन्सिपाल्टी लोकांसाठी एवढे. पूर्ण फॅमिली पॅकेज पण आहे बघ, ते दाखवा कोकणात. आणि शोचं टायमिंग आहे बघे. आपण किती वाजले? टायमिंग आपल्याला हा शोला बघायचा आहे. हा आणि हा शो 3:30ला बघूया. 3:30ला बघूया. 3:30 वाला इंग्लिश आहे, 4:30 वाला हिंदी आहे. आणि हे पॅकेज घ्यायचं आपल्याला. पॅकेज तिकीट टू सायन्स सेंटर अँड सायन्स ओडिसी. 3 इथून तिकीट. एकाची तिकीट आम्हाला 80 रुपयाला हे पडली. तिघांचे आमचे 240 रुपये झाले. व्यायामशाळेबद्दल सांगितलेलं इथं काय काय कसं आहे ते. तर बघूया तुम्ही सगळं काय काय इथं आहे ते. ही तर कार्डिओसाठी आहे. चढलास का आदित्य? येस. आदित्य काय लावलेलं आहे? दंगल आहे, दंगल. हे बघ, निघत असतो. ले तुटलं वाच, तुटलं. जिम मास्टर खेचा लवकर. त्याच्यामुळे साऊंड येतो एक नंबर खतरनाक.
बँजो पार्टी ट्रेनिंग चालू इंटर्नशिप मध्ये इंटर्नशिप चालू आहे. आणि बघा हे इथे सांगितलेलं आहे. तर इथं खाण्यासाठी एक दुकान आहे. तर हे बघा काय एक नंबर आहे. तर इथं बसण्यासाठी केलेली असो इथं. तर आम्ही तर बसलो शांत ठिकाणी. तर आदित्य मस्त की काय नाव फ्रुटी मागवली आहे. तर आम्ही पितो नंतर आपण ते माहिती आहे विक्रम साराभाई कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. ओके. यांनी काय केलेलं माहिती आहे का तुला? स्पेस रिसर्चचं केलेलं काहीतरी. बघा इथं होमी बाबांनी काय केलेलं माहिती आहे का? सांग काय काय केलेलं? म्युझिकचे सायंटिस्ट आहे. म्युझिकच्या रिलेटेड काहीतरी केलेलं त्यांनी. ॲटॉमिक एनर्जी कुठे लिहिलं? हां सेंटर आपल्या इथंच. आणि हे पुढचे सत्यनाथ बोस एज्युकेशन कलकत्ता युनिव्हर्सिटी. बघ कलकत्ताची स्पेलिंग मग पहिली कशी होती आणि आता वेगळी. पहिले असंच लिहितं इंग्रज. पहिलं वेगळं नंतर त्यांना नोबेल पुरस्कार भेटला पहिला. नोबेल मेघानंद सहा हे टीचर होते. बिरबल सहानी लंडन मध्ये गेलेले यांनी एज्युकेशन. बिरबल सहानी जास्त कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी युके फेमस आहे. युकेला आहे ना. ते यांनी लिहिलं मद्रास. यांचं पण फेमस नाव आहे चंद्रशेखर रमन. ते आहे ना कॅप वरून बघितलं फेमस आहे. श्रीनिवास रामन. फॉर्म्युला दाखवा. फॉर्म्युला पण बनवलं हो इथे. मॅथ्सचं मॅथमॅटिकल सायंटिस्ट होते. आचार्य जगदीश चंद्र बोस सगळ्यात जास्त फेमस कलकत्ता युनिव्हर्सिटी. तर इथं आम्ही फुलपाखरांचं हे लावलेलं आहे. तर आजूबाजूला म्हणजे आजूबाजूला फुलपाखरू पण आहेत. आणि तिथं सुरुवात